आज आपण बनवणार आहोत कडू न होणारी अशी कारल्याची भाजी। त्यासाठी कारली इथे मी घेतलेत, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याचं वरचा भाग काढून घेऊन त्यातल्या बिया वगैरे काढून त्याचे बारीक काप करून घ्यायचे आणि त्याला मीठ लावून 1-1.5 तासासाठी त्याला तसंच ठेवून नंतर स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचे या पद्धतीने। नंतर कढईमध्ये पिळलेले कारले टाकून त्याला चांगलं डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं। नंतर काढून घेऊन तेलाची फोडणी करायची। तेल, मोहरी, जिरं आणि बारीक चिरलेले इथे मीडियम आकाराचे 2 कांदे टाकलेत। नंतर त्यामध्ये कांदा गुलाबी झाला की त्यामध्ये टोमॅटो तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। त्यानंतर कारले टाकायचे, हळद, घरगुती मसाले आपल्याला जे आवडतील ते टाकायचे। इथे मी कांदा लसूण मसाला टाकून नंतर पाणी टाकून मिक्स केलंय। चिंचेचा कोळ टाकला आणि थोडीशी साखर टाकून वाफ काढून घेतले। वाफ आली की त्यामध्ये दाण्याचं कूट टाकलंय आणि पुन्हा एकदा पाणी आटेपर्यंत शिजवून घेतलं। अशा पद्धतीने आपली कारल्याची भाजी तयार। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।